नमस्कार मंडळी. माझ्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला आपल्याशी एका विषयावरती बोलायचं आहे. तो विषय म्हणजे कलम 302. कलम 302. का आजकाल समाजामध्ये कलम 302ची कोणाला भीती वाटत नाही का? की ह्या आपण जर बघितलं मागच्या ह्या 2-3 महिन्यामध्ये, या मागच्या रिसेंट दिवसामध्ये अशा काही घटना घडत आहे की कोणीही व्यक्ती सर्रास कायदा आपल्या हातामध्ये घेत आहे. असं का होतं? कारण की पूर्वीच्या काळी असं काही होत नव्हतं आणि अशा काही घटना घडतसुद्धा नव्हता. ह्या काळामध्ये, या काही दिवसामध्ये, या काही वर्षामध्ये अशा काही घटना आपल्याला बघायला भेटत आहे. प्रत्येक कोणी व्यक्ती कायदा आपल्या हातामध्ये घेतोय. भांडण झाल्याच्या कारणामुळे डायरेक्ट कोणाला मारणार, खल्लास करणार, याची कोणाला भीती वाटत नाही का? या ऑगस्ट महिन्यामध्येच बघा, नाशिकमध्ये एक अशी घटना घडली. काहीतरी जमिनीच्या वादावरनं एका जणाने चक्क भर दिवसा पब्लिकमध्ये डायरेक्ट लोखंडी वाळ एका जणाच्या डोक्यात घातला आणि तो व्यक्ती, त्याच्या डोक्यामध्ये रॉड घातला. तो व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर काय, ह्या ज्याने रॉड मारला रागाच्या भरात का असं ना, त्याला काय भीती वाटली नव्हते का? आपण जर कोणाचा जीव घेत आहे त्याला 302ची कलमची भीती वाटली नाही का? पुण्यामध्ये सुद्धा तसंच घडलं. ह्याच महिन्यामध्ये एक व्यक्ती डायरेक्ट कोयता घेऊन डायरेक्ट दुकानात जातो, त्या व्यक्तीचा वर सपासप वार करतो, त्याला संपवतो. पुण्यामध्ये आणखीन एक घटना घडली होती की एका व्यक्तीने एका महिलेशी अफेअर असल्यामुळे तर त्या महिलेला सुद्धा तो मारतो, म्हणजे दवाखान्यात घेऊन जातो. दवाखान्यात गेल्यानंतर ती प्रेग्नंट असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये त्याच्या काही कारणामुळे मृत्यू होतो. पण तो काय करतो, कोणाला माहिती होऊ नये म्हणून तो चक्क त्या मृत झालेल्या महिलेला फेकण्यासाठी तलावाजवळ घेऊन जातो, बरोबर. पण तलावाजवळ घेऊन असताना त्या बाईचे 2 लेकरं होते. तिला फेकल्यानंतर हे लहान मुलं रडत होते बघा. तर त्यांनी त्या लहान मुलांना पण त्याच्यामध्ये फेकून दिलं. लहान लहान कवळेशे मुलं होते हो, त्याला पण पाण्यात फेकून दिलं. तर यांची काही कोणाला भीती वाटत नाही का बाबा? आपण कोणाला तरी जीव घेत आहे, जीव घेतल्यानंतर आपलं पण आयुष्य बाबा बरबाद होईल. कारण की धाक राहिला नाही कोणाचा. आता सर्रास पब्लिक, भर दिवसा पब्लिक समोर कोणाचा मर्डर होतोय. ह्या घटना अशा का घडतात? याला कोण जिम्मेदार आहे? कारण की आजकालचं युग आहे बघा, इंटरनेटचं आहे, सगळ्यांकडे मोबाईल आहे. पण मोबाईलमधून काहीतरी शिकावं असं घेण्यासारखं आहे. पण तुम्ही असं काही गोष्ट करू नका की तुम्ही एखादं भयंकर कृत्य करताय सगळं पब्लिक समोर. तर तुम्हाला माझं एकच सांगायचं आहे की कृपया इथून पुढे असे काही गुन्हे करू नका बाबा. तुमचं पण आयुष्य आहे आणि ज्याला तुम्ही मारताय त्याचं पण तुम्ही आयुष्य संपवताय. तुम्हाला भीती वाटली पाहिजे 302 ह्या कलमची. तर तुम्ही एखाद्याचा जीव घेताय, असं समजू नका की तुम्ही एका जणाचा जीव घेतला म्हणून तुम्ही पण एकदम नंतर चांगलं राहणार. तुम्ही जर असं काही करताय तर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला सुद्धा न्यायालय शिक्षा देऊ शकतं आणि देणार. 302 कलम डायरेक्ट तुमच्यावर ठोकवणार. तो फाशीची शिक्षा असो या जन्मठेप. तुम्ही जर असा काही गुन्हा करताय, तुम्हाला याचा भीती वाटलं पाहिजे बाबा, आपण जर असा काही गुन्हा केला तर आपण कायमचं जेलमध्ये राहू शकतो, आपलं आयुष्य बरबाद होऊ शकतं. आपल्यासोबत आपले कुटुंब असतं, आपले बायको असते, आपले बहीण असते, आपले मुलं असतात, आपले आईवडील असतात. यांचा विचार करा ना.
तुम्ही सरळ रागाच्या भरामध्ये दुसऱ्या व्यक्तीचं डायरेक्ट तुम्ही आयुष्य एकदम संपवताय. तुमचं पुढं काय होईल? तुम्ही मनामध्ये असं एक गृहीत धरून ठेवा की समजा आपण आता बघा, एक उदाहरण सांगतो. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिक खांब असतात, इलेक्ट्रिक वायर असतात. आपल्याला माहिती त्याच्यामध्ये खूप करंट असतं, बरोबर. आपल्याला माहीत असताना आपण जर त्याला हात लावला, आपल्याला माहीत असतं आपण लगेच मरणार. पण तुम्ही पण हे डोक्यामध्ये गृहीत धरून घ्या ना की जर आपण एखाद्याचं आयुष्य संपवत आहे, हां, तर आपलं पण आयुष्याचं काय होईल हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही त्या व्यक्तीचा जीव घेताय, आपलं नंतर तुम्हाला वाईटही वाटेल, पण तुम्ही शेवटी जेलमध्ये असणार. अख्खं तुमचं आयुष्य जेलमध्येच पूर्ण सडत राहील. फाशीसुद्धा होऊ शकते, जन्मठेपसुद्धा होऊ शकते. कृपया मला असंच सांगायचं आहे की कृपया कोणीही असो, कितीही राग आला, काही आलं, पण असं काही पाऊल उचलू नका की तुम्ही त्या व्यक्तीला संपवताय. अरे भाई, आयुष्य आहे बाबा, आयुष्य सगळ्यांचं आहे, सगळ्यांना जगायचा अधिकार आहे. तुम्ही काहीही करणार हे चुकीचं सगळं. तर प्लीज माझे हे सर्वांना रिक्वेस्ट आहे बाबा, तुम्ही असं काही किती जरी भविष्यात तुम्हाला काही राग वगैरे आला तर असं काही कृत्य करू नका. बस, धन्यवाद.